चला नमस्कार, शुभ सकाळ. हे वातावरण आमच्या सकाळचं सुरू. तुम्ही म्हणता सण एकच रस्त्यावर एकच हे करतंय. निसर्ग वातावरण जिथं चांगलं वाटतं तिथं आपण असतोय. हे आता बसण्याचा स्टॉप आहे झाल्यासारखं झालं आपलं. आजचा मुद्दा हेच आहे की लोकांमध्ये माणुसकी राहिली नाही. माणुसकी सगळी निघून गेलेली. मतलबापुरते लोक आता वापर करून घ्यायला एकमेकांचा. भावनिक राहिलं नाही, काही नाही. जिकडं तिकडं सगळे लोकांचे मन कुमकुवत झालेले. लोकांचे विचार चांगले राहिले नाही. लोक वाईट करायला लागले कोणाला बी. आता मी लय चांगला आहे म्हणून असं नाही आहे. लोक मला सुद्धा नाव ठेवणार. आता गावाची समस्या आमची थोडीफार अशी आहे की मी काय काय सांगतोय, आता काही दिवसानंतर इकडे व्हिडिओ काढणार आहे गावातला. गाव भरपूर मोठं आहे आमचं. गावात रस्त्याचं काम चालू आहे, नाल्याचं काम चालू आहे, आता रोडाचं काम चालू आहे शाळापर्यंत सिमेंट रस्त्याचं. काही दिवसानंतर म्हणजे फिल्टरचं बी बसणार आहे ग्रामपंचायत जुन्या मंदिराजवळच आहे. ग्रामपंचायत एक जुनी आमची, त्याला कोंडवाडासुद्धा म्हणतो तो पहिलं. त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही बसणार आहे. नवीन नवीन प्रयोग भरपूर काही आहे. समजा वयोवृद्ध लोक असू द्या, लहान लेकरं असू द्या, यांच्यासाठी एक निवासस्थान पाहिजे, म्हणजे बसण्यासारखं. तिथं त्याला आवड आली पाहिजे. बगीचा समजा, गार्डन. एक छोटंसं काही ना काही उपक्रम केला पाहिजे की जेणेकरून गावामध्ये लोकांना आवड झाली पाहिजे बसण्याची. नाही तर गावामध्ये तर वाईट तर चालूच आहे. समजा कुठलंही गाव किती चांगलं असलं तरी बी लोक चांगले नसतात. गाव पण मात्र गाव चांगलं असतंय, गावाला नाव ठेवण्यासाठी नसतंय. कारण की गाव गावात असतंय आणि लोक लोक असतात. तर लोक मतलबी आहे, निसर्ग मतलबी नसतो. तसंच निसर्ग आहे आमच्या इकडचं. आता तो चांगला आहे असं थोडी आहे, त्याला बी काही लोकांनी दूषित केलेलं आहे. अलग अलग प्रकारचे खतं बितं काही फवारण्या मारते. जनावरांसाठी गवत ठेवत नाही. बांध करू करू आज छोटेले बांध झालेत, मोठाले बांध राहिले नाही. शेतकरी परेशान, नौजवान परेशान, गोरगरीब परेशान. याचा सगळ्यात मुद्दा असा आहे की मार्ग म्हणजे जो काय आहे, इथं ज्याचं चालतं त्याचं चालतं असं झालेलं आहे. माणसाला माणुसकी सोडू नये, कारण की जीवनात माणसासोबत काहीच येत नाही, हे ध्यानात ठेवायला पाहिजे. आता ज्याला समजते त्याला समजते, आणि ज्याला समजत नाही त्याला म्हणतं हे माझं ते माझं ते माझं करूच आयुष्य घालतात. आणि शेवटी 1 रुपया सुद्धा त्यांच्याजवळ जातो, 1 रुपया. त्याच्यामुळे नोटबंदी झाली ती, रुपयाबंदी झाली नाही आणि कधी होणार पण नाही. मी काय आता मी सांगण्यानं तुम्ही काय जागृत होणार असं वाटत नाही आहे, पण प्रयत्न करू. चला, एक दिवस नक्की आपला. चला, जय भीम, जय सकाळ.